अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुपीडेतून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये जर कुणी काही बाधा केलेली असेल, खूप जास्त काहीतरी कुणाचं आपल्याशी शत्रुत्व असेल, ते संपवण्यासाठी, ही शत्रुपीडा कायमची नष्ट करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर आपल्या पाठी जेवढ्या पीडा लागलेल्या असतात, कधी नजरेचा त्रास असतो, कधी बाहेरील काहीतरी त्रास असतो, ह्या सगळ्या पीडांमध्ये जर सगळ्यात मोठी कुठली पीडा असेल तर ती म्हणजे शत्रुपीडा। जेव्हा शत्रुपीडा पाठी लागते तेव्हा भल्या भल्या लोकांचं आयुष्य संपते, बऱ्याच वेळा डिप्रेशन मध्ये जातो, काय करावं कळत नाही, चहू बाजूने अंधार दिसत असतो, आयुष्यामध्ये इतकी निगेटिव्हिटी आलेली असते की त्यातून कसं बाहेर पडावं हे कळत नसते। बघा, आपल्या घराच्या आजूबाजूला जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने काहीतरी लिंबू टाकलेला आहे असं वाटत असेल, बऱ्याच वेळा काहीतरी एखादा उतारा टाकलेला असतो, एखादी मिरची किंवा मिरची सोबत लिंबू टाकलेलं असतं, कुंकू, हळद, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला घराच्या पायरीवर, ओट्यावरती किंवा मग घराच्या आजूबाजूला रस्त्यावरती पाहायला मिळतं। आणि जिथून या गोष्टी आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या स्वतःच्या घराच्या समोर या गोष्टी पाहायला मिळतात, तिथून आपल्याला बराचसा त्रास हा जास्त जाणवायला लागतो। म्हणजे मुद्दाम काहीतरी आपल्याला होण्यासाठी, काहीतरी बाधा घडण्यासाठी किंवा आपल्याला एखादी तांत्रिक गोष्ट मुद्दामहून लावून देण्यासाठी आपल्या शेजारी पाजारी नात्यातील किंवा आपल्याच मित्रांपैकी कुणीतरी असं मुद्दामहून करतं, ज्याचा आपल्याला मात्र खूप त्रास होतो। मग घरात एकतर आजारपण वाढतं, घरात लक्ष्मी प्राप्तीचे जे मार्ग असतात ते बंद होतात, कितीही कमावलं तरी ते घरात पुरत नाही, सतत घरात दरिद्रता जी आहे ती वाढत जाते। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला सांगणार आहे, हा उपाय तुमच्या आयुष्यातील अशा सगळ्या तांत्रिक बाधांना नष्ट करेल। तुमच्या जीवनात कुणी कितीही काही बाधा करण्याचा प्रयत्न केलेला असेल किंवा कितीही कुणी काही नजर लावलेली असेल, कितीही कुणी शत्रुत्व आणलेलं असेल, तर या एका उपायाने फक्त तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला ही एक वस्तू लावायची आहे। ही एक वस्तू तुम्ही उजव्या हाताच्या अंगठ्याला लावली तर तुम्हाला तुमच्या शत्रूचा जो काही, म्हणजे तुमच्या शत्रू कुठला शत्रू असेल किंवा तुमच्या शत्रूने तुम्हाला काय त्रास दिला असेल, त्याने नक्की कुठल्या गोष्टी केलेल्या असेल, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये दिसतील। फक्त पूर्ण विश्वासाने मनापासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय कधी करायचा, तर शक्यतो शनिवारच्या, अमावस्येच्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा, कारण हे तीनही जे दिवस आहेत ते उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत कारक मानले जातात। अमावस्या असेल, शनिवार असेल किंवा पौर्णिमा असेल, या तीनही दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही अनुभव, काही ना काही लाभ देऊनच जातो। बघा, आपल्याला काय करायचंय, कुठल्याही शनिवारी, अमावस्येला किंवा कुठल्याही पौर्णिमा तिथीला संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळेत हा उपाय जो आहे तो करायचा आहे। रात्री 9च्या पुढे 12च्या आत, 9 ते 12 या टायमिंग मध्ये तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे। आता याच्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातील एका दिशेला किंवा एका ठिकाणी शांत बसायचंय, जिथे शांतता असेल, मग तुमची बेडरूम असेल, हॉल असेल, तिथे तुम्ही कुठेही बसू शकता। फक्त बसण्यासाठी एक तुम्हाला आसन घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे, जी स्टीलची वाटी असते, ही स्टीलचीच वाटी शक्यतो घ्या, आणि एक तुम्हाला मातीची पणती घ्यायची आहे किंवा ज्यात नेहमी तुम्ही कापूर जाळता ते भांडं घेतलं तरीही चालेल। ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात, शक्यतो दक्षिण दिशेला बसलात तर अत्यंत उत्तम राहील, कारण दक्षिण दिशा ही शत्रूचा नाश करणारी, शत्रुपीडेतून मुक्तता मिळवणारी, वाईट शक्तींना नष्ट करणारी ही दिशा मानली जाते। या दिशेला बसलात तर उत्तम। तुम्हाला दक्षिण दिशेला बसायचं आहे। समोर एक मातीची पणती किंवा ज्यात नेहमी कापूर जळता ते भांडं ठेवायचं आहे। त्या भांड्यामध्ये 4 ते 5 कापराच्या वड्या ठेवायच्या। कापूर जो आहे तो तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। गोल कापूर हा नैसर्गिक कापूर नसतो, तर तो केमिकल युक्त कापूर असतो, आणि भीमसेनी कापूर हा नैसर्गिक कापूर असतो, ज्यामुळे कुठलाही उपाय त्या कापराचा कराल तर तो लवकर लाभ देतो।
4 ते 5 कापराच्या वड्या तुम्हाला त्या मातीच्या पंटीत घालायच्या आहेत. त्यानंतर हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे पेटवायचा आहे, जाळायचा आहे. कापूर जसा पेटायला लागेल तसा तुम्हाला त्या कापराच्या वरती, म्हणजे त्यातून जशी जी अग्नी तयार होईल, त्यातून जी अग्नी ज्वाला तयार होईल त्यावरती तुम्ही घेतलेली स्टीलची वाटी धरायची आहे. ठीक आहे, स्टीलची वाटी. मोठा चमचा असेल तर तुम्ही मोठा चमचा धरलात तरीही चालेल, चमचा किंवा वाटी पकडीने पकडलात तरीही चालेल, नाहीतर भाजण्याची शक्यता असते. तर तुम्हाला त्या ज्वालवरती, म्हणजे त्या अग्नीवरती तुम्हाला पकडायचे. जशी अग्नी त्या वाटीला किंवा त्या चमच्याला लागायला सुरुवात होईल तसा त्यामध्ये एक काजळ तयार व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, काजळ. आता तुम्हाला 5-10 मिनिटं तरी हे असंच ठेवायचं आहे. कापूर विझत आला की पुन्हा त्यामध्ये कापूर घालायचे, पुन्हा ही वाटी किंवा चमचा असाच धरून ठेवायचा आहे. एक 5 ते 10 मिनिटांनी ही वाटी किंवा हा चमचा तुम्हाला बाजूला करायचा आहे. आता थोडंसं थंड होऊ द्या, लगेच काढून त्याला हात लावू नका, नाहीतर ते गरम असल्याने आपला हात भाजू शकतो. थोडंसं बाजूला करा. त्यानंतर त्यामध्ये जो धूर तयार झालेला असेल, जी काजळी तयार झालेली असेल ती एका बोटाने एकत्रित करा. ठीक आहे, थोडीशी ती एकत्रित करा. त्यानंतर तुम्हाला बाजारातून एक तेल आणायचं आहे, ज्याला आपण ऑइल असं म्हणतो. हे ऑइल तुम्ही अगदी उपाय करण्याच्या 1 दिवस अगोदरच आणून ठेवा. हे ऑइल, हे जे तेल आहे ते म्हणजे एरंडेल तेल, जे तांत्रिक क्रियांमध्ये, बाधांमध्ये नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी किंवा नजर बाधा असेल किंवा कुठल्याही प्रकारची शत्रुपीडा असेल ती नष्ट करण्यासाठी एरंडेल तेल जे आहे ते अत्यंत उपयुक्त मानलं जातं. म्हणून बाजारातून तुम्हाला एरंडेल तेल, छोटीशी बॉटल तुम्हाला सहज मिळून जाईल. ही बॉटल आणायची आहे आणि यातील 2 ते 3 थेंब जे आहेत ते तुम्हाला त्या काजळीमध्ये घालायचे आहे. ठीक आहे, आता ही काजळी आणि त्यासोबत केलेलं जे एरंडेल तेल आहे ते एकत्रित करायचे, मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर पूर्ण ते एकजीव करायचं आहे. आणि पूर्ण एकजीव केल्यानंतर आपला उजवा हात, आता माझा हा उजवा हात आहे आणि हा डावा हात आहे, पण तुम्हाला दिसताना थोडं उलटं दिसेल कारण माझा सेल्फी कॅमेरा चालू आहे. तर तुम्हाला तुमच्या याच उजव्या हाताचा जो अंगठा आहे या अंगठ्याला तुम्हाला संपूर्ण अंगठाचा जो इकडचा आपला भाग आहे नखाचा, या नखाच्या संपूर्ण भागावरती तुम्हाला ही एरंडेल तेलमध्ये मिक्स केलेली जी काजळी आहे ती तुम्हाला लावायची आहे. काजळी लावत असताना तुम्हाला फक्त एकच तिथे व्यक्त करायचं आहे की माझा कितीही मोठा शत्रू असेल त्या शत्रूचं नाव कळू दे किंवा तो शत्रू मला जाणून घ्यायचा आहे, तो शत्रू कोण आहे हे मला समजू दे. इतकंच तुम्हाला या अंगठ्याला, या नखाला तुम्हाला हे लावत असताना व्यक्त करायचंय. संपूर्ण ते लावून झालं की हा जो अंगठा आहे तो तुम्हाला पूर्ण काळा दिसेल, ब्लॅक दिसेल, कारण याला आपण काजळी लावलेली आहे. आता काय करायचं, आपल्या डोळ्यासमोर हा अंगठा असा पकडायचा, पूर्ण 2ही डोळे बंद करायचे आणि त्यानंतर तुम्हाला हा अंगठा डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला इतकंच म्हणायचं आहे की माझा कितीही मोठा शत्रू असेल, ज्याने मला हा त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे किंवा माझ्या पाठीही शत्रुपीडा लावलेली आहे, आज मला त्या शत्रूचं नाव कळू दे, आज मला त्या शत्रूचा चेहरा या नखामध्ये दिसू दे. असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने आणि एकाग्र होऊन पूर्ण सबस्ट्रॅक्शन म्हणजे माइंडने तुम्हाला त्यामध्ये हे जे काही आहे ते मनातून पूर्ण तुम्हाला असं व्यक्त करत राहायचं आहे. बघा, एक पॉइंट असेल, 5 ते 10 मिनिटं तुम्हाला ही क्रिया करायची आहे. 5 ते 10 मिनिटात एक पॉइंट असा येईल की तुम्हाला तुमचा कितीही मोठा शत्रू असेल, कितीही मोठा तुमच्या नात्यातील असेल, जवळचा लांबचा जो कोणी असेल, तर त्याचं काहीतरी एखादा क्ल्यू, त्याचं नाव असेल किंवा त्या शत्रूचं फेस असेल, म्हणजे त्याचं तोंड असेल, तुम्हाला कुठल्या तरी याच्याने तुम्हाला या नखामध्ये नक्की दिसून येईल. नक्की म्हणजे नक्की दिसून येईल. आणि जेव्हा तुम्हाला या शत्रूचा म्हणजे चेहरा दिसू लागेल किंवा तो कोण शत्रू आहे तुम्हाला जाणवू लागेल, त्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी तिथून उठायचं, एका ग्लासमध्ये किंवा एखाद्या मगामध्ये पाणी घ्यायचं आणि आपलं हे जे नख आहे ते स्वच्छ धुवून काढायचं. त्यानंतर ते जे पाणी आहे ते आपल्या एखाद्या आजूबाजूला जे कुठलं झाड असेल, कुंडीत झाड असेल तर त्या झाडाला टाकून द्यायचं. ही क्रिया किंवा हा उपाय तुम्हाला रात्रीच करायचा आहे. समजा मी अमावस्येला केला, या अमावस्येला केला पण मला कळालंच नाही,
तर पुढचा शनिवार येईल तेव्हा करा किंवा त्याच्या पुढची अमावस्या येईल तेव्हा तुम्ही करा. कंटिन्यू 2-3 शनिवार किंवा 2-3 अमावस्या सलग तुम्ही जर हा उपाय केला ना तर तुम्हाला या उपायाने 100% शत्रुपीडेतून मुक्तता मिळेल. जेव्हा नखाला हे लावून तुम्ही हा उपाय किंवा ही रेमेडीज कराल तेव्हा शत्रूचं नाव तुम्हाला कळायला लागेल किंवा तुम्हाला जाणवायला लागेल. जरी चुकून तुम्हाला शत्रूचं नाव नाहीही दिसलं किंवा शत्रू कोण आहे ते नाहीही कळालं तर तुम्हाला त्या नखाकडे बघून इतकंच म्हणायचं आहे की या मोठ्या शत्रुपीडेतून किंवा या मोठ्या संकटातून माझी मदत करा, मला या संकटातून बाहेर काढा आणि कितीही मोठा शत्रूंनी मला त्रास दिला असेल तर तो त्रास त्याच्यावरती उलटवा आणि या शत्रुपीडेतून माझं संरक्षण करा. असं तुम्हाला फक्त त्या काजळी लावलेल्या अंगठ्याकडे बघून म्हणायचं आहे आणि त्यानंतर तो अंगठा स्वच्छ धुवून ते जे पाणी आहे ते एखाद्या झाडाला घालायचं आहे. 2 ते 3 शनिवार किंवा 2 ते 3 अमावस्या सलग हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात याचा खूप मोठा लाभ होताना तुम्हाला दिसेल. जो सततचा त्रास, घराच्या आजूबाजूला कुणीतरी काहीतरी करणी करून आणतंय किंवा काहीतरी बाधा करतंय, कुणी काहीतरी लिंबू फेकतंय, कुणी मोहरी फेकतंय किंवा कुणी काहीतरी मिरच्या आणून टाकतंय, हे सगळं कुठेतरी समाप्त होईल. जो व्यक्ती तुमच्या पाठी किंवा तुमच्या भोवती हे सगळं करण्याचा प्रयत्न करतोय सगळं काही त्याच्यावरती उलटायला लागेल. अत्यंत प्रभावी उपाय आहे. नजरबाधेतून, शत्रुबाधेतून, करणीबाधेतून बाहेर पडण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची क्रिया आहे. अत्यंत प्रभावी असणारा हा उपाय कुठल्याही शनिवार, पौर्णिमा किंवा अमावस्येपासून आवर्जून करा. ज्यांच्याही आयुष्यात अशी खूप संकट आहेत किंवा ज्यांना खूप अशी काहीतरी भीती वाटत आहे तर त्यांनी या उपायाची सुरुवात नक्की करा. 2 ते 3 फक्त अमावस्या किंवा शनिवारमध्ये तुमचं सगळं आयुष्य बदलायला लागेल. ज्यांनी जे काही केलेलं आहे ते त्याच्यावरती उलटायला लागेल. तर आजचा हा उपाय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.